सोनाली काही बोलायला गेली आणि तिला पहिल्यांदाच जाणवलं की या घरात तिचं ऐकणार कोणीच नाही. एक दिवस सोनालीनं ठरवलं, आज ती किचनमध्ये काहीतरी बनवणार, स्वतःच्या पद्धतीने. ती शांतपणे किचनमध्ये गेली आणि म्हणाली, आज जेवण मी बनवते. क्षणभर सगळं शांत झालं. मावशी तिच्याकडे बघत होत्या आणि मग हलकंसं हसत म्हणाल्या, अगं राहू दे, तुला अजून सवय नाही. सोनाली थोडी थांबली, पण काही बोलली नाही. ती मागे सरकली आणि पुन्हा सगळं मावशींच्या हातात गेलं. पण त्या दिवसानंतर तिच्या मनात एक छोटासा प्रश्न निर्माण झाला. हे खरंच माझं घर आहे का? आणि अजून एक गोष्ट, घरात राहणारा नवऱ्याचा कझिन भाऊ, तोही नेहमी मावशींच्याच बाजूनं उभा राहायचा. कोणताही डिसिजन असो, दोघं मिळूनच ठरवायचे. आणि सोनाली फक्त बघत राहायची. त्या दिवशी सोनालीला समजलं की ती या घरात असूनही एकटी आहे.